मंत्री संजय राठोड प्रकरणात भाजपच्या चित्रा वाघ यांनी माघार घेतल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहेत। चित्रा वाघ यांच्या वकिलांना न्यायाधीशांनी सुनावलं अशी माहितीही समोर आली आहे। एकतर कोर्टानं केस निकाली काढावी, नाहीतर केस परत घेतील अशी भूमिका चित्रा वाघ यांच्या वकिलांनी कोर्टात न्यायाधीशांसमोर मांडली। 3 वर्षापासून राठोडांविरोधात गुन्हा दाखल करा म्हणून केस लढणाऱ्या चित्रा वाघ यांच्याच वकिलानं माघारीची भाषा केल्यानंतर न्यायाधीश खवळले। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते। राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर केला जातो। कोर्ट राजकारण करण्याचा मार्ग नाही, तुमची भूमिका काय ते स्पष्ट करावं लागेल अशा शब्दात कोर्टानं चित्रा वाघ यांच्या वकिलांना खडसावलं। त्यानंतर माध्यमांसमोर येत चित्रा वाघ यांनी बाजू मांडली। माझ्या वकिलांना संजय राठोड प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत, मेरिटवर निर्णय होईल म्हणत चित्रा वाघ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही। मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणं तसंही कठीण आहे। पण एक बाब या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, ती म्हणजे मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत। न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही। न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे। संजय राठोडांविरोधात कोर्टात लढत असताना पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात असा आरोप चित्रा वाघ यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता। पत्रकार परिषदेत लढवय्येपणाची भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांच्या वकिलांनी मात्र राठोडांविरोधातील केस माघारी घेण्याची भाषा केली आणि त्यानंतर राज्यभरात चर्चा सुरू झाली। त्यावरून अखेर चित्रा वाघ यांना समोर येऊन स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। पण जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत वादाच्या ठिणग्या पडत राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।